नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एक नवीन व्लॉगमध्ये। आजच्या व्लॉगमध्ये आपण मितांशूला घेऊन जाणार आहोत श्री क्षेत्र त्र्यंबक येथील स्वामी समर्थ गुरुपीठ। चला तर मित्रांनो, आता आपला प्रवास सुरू झालेला आहे आणि आता आपण लवकरच पोहोचणार आहोत स्वामी समर्थ गुरुपीठच्या मेन गेटला। तर मित्रांनो, त्याआधी आपण वातावरण बघू शकता, किती मस्त वातावरण आहे आणि पाऊस कंटिन्यू चालू आहे। तर आपण पावसाचा आनंद घेत आपण आता त्र्यंबकेश्वरला पोहोचणार आहोत। चला तर मग आपण आता स्वामी समर्थ गुरुपीठ मेन गेटला पोहोचलो आहोत आणि आता आपण मध्ये एंट्री करूया। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता मध्ये वातावरण किती सुंदर आहे। सगळीकडे हिरवळ दिसते मस्त। मित्रांनो बघा, आता आपण स्वामी समर्थ गुरुपीठाच्या मेन गेट जवळ आपण आलेलो आहोत आणि आता आपण मध्ये एंट्री मारूया। चला तर तुम्हाला दाखवतो मध्ये वातावरण कसं आहे। तर मित्रांनो, आता आपण फायनली मंदिराजवळ पोहोचलो आहोत। आपण आता गाडी पार्क करूया। बघा मित्रांनो, स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर हे एक अत्यंत पवित्र आणि शांतमय ठिकाण आहे। त्र्यंबकेश्वरच्या डोंगर रांगांमध्ये वसलेले हे गुरुपीठ निसर्गाच्या सानिध्यात भक्ती आणि शांतीचा अनोखा संगम आहे। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता वातावरण कसं आहे। मस्त आजूबाजूला डोंगर आहे, पूर्ण हिरवगार वातावरण आहे, पाऊस कंटिन्यू चालू आहे। चला आता मितांशूला आपण दर्शनाला घेऊन जाऊ। मितांशू पुढे चालणार आहे, त्यामागे आम्ही चालणार आहोत। तर मित्रांनो, आता दर्शन झालेलं आहे आणि आपण दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहोत। मितांशूला पाण्यात खेळायला खूप आवडतं, त्यामुळे तो पावसाचा आनंद पुरेपूर घेतोय। मित्रांनो, मितांशूचा हा अनुभव त्याच्या आयुष्यातील एक खास क्षण ठरला आहे। मित्रांनो, इथं आल्यावर खूप शांती आणि मन अगदी प्रसन्न होतं, कारण की मित्रांनो, गुरुपीठाचं वातावरण खूप पवित्र आहे आणि इथे आल्यावर आपण स्वतःशीच संवाद करतो। जर तुम्हालाही आध्यात्मिक अनुभव घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील।